श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. मंडळी, आपल्या घरामध्ये आता महादेवाला आता श्रावण महिन्यामध्ये शिवभक्त, लाखो शिवभक्त मंदिरामध्ये जातात, मंदिरामध्ये जाऊन शिवाभिषेक करतात. शिवभक्तांना माझी कळकळीची विनंती आहे, ज्या घरामध्ये शिवाची जे प्रिय सेवा आहे ती प्रिय सेवा ज्या घरामध्ये मनापासून दररोज केली जाते त्या घरामध्ये त्या लोकांच्या घरामध्ये कधीही मुलीच्या लग्नामध्ये अडथळा येत नाही. त्या घरामध्ये धन संपत्तीनं घर भरून जातं. त्या घरामध्ये कधीच पैशाची कमी पडत नाही. त्या घरामध्ये कधीही कोणाची नजर बाधा करणी भूतबाधा होत नाही. त्या घरामध्ये कधीही नकारात्मकता टिकत नाही. त्या घरामध्ये कधी हस्तखेळतं वातावरण राहतं. त्या घरामध्ये कुठलाच मेंबर कधीच आजारी पडत नाही. त्या घरावर महादेवाची म्हणजे आपले पितृदेवता जे आहेत त्या घराला कधीही पितृदोष लागत नाही. म्हणून ज्या घरामध्ये महादेवाची प्रिय सेवा रुद्रपाठाचं 1 वेळेस किंवा 11 वेळेस 11 आवर्तने पठण होतं. श्रावण महिन्यामध्ये जो कोणी रुद्रपाठ आपल्या घरामध्ये करतो, अभिषेक करत करत पठण करतो, त्या घरामध्ये एवढे अनेक फायदे होतात. म्हणून रुद्रपाठाचे महत्त्व काय आहे आणि रुद्रपाठाचे किती प्रकार आहेत? 3 प्रकार आहेत. तर खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सविस्तर माहिती तुम्ही ऐकू शकता. आणि रुद्रपाठ अवश्य करा आणि सर्व दुःखातून समस्यातून नष्ट व्हा. हर हर महादेव लिहायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका, श्री स्वामी समर्थ महाराजांची कमेंट करायला विसरू नका.